आपल्या सोबत यावेळेला ठीक आहे, आपल्या सोबत यावेळेला बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ते आहेत, जरा आगे आइए. हे जे सगळं झालेलं आहे या सगळ्या गोष्टीतून निष्पन्न काय होणार? निष्पन्न असं आहे की बघा, हे जे काळ चाललेला आहे राजकारण, हे खूप कुठेतरी खालच्या पातळीवर चाललेलं आहे. प्रत्येकाला, प्रत्येक माणसाला. तुमचा आवाज का बसलाय ओरडून की तुम्हाला मारण झाली? नाही, जे हंगामा झाला, ज्येष्ठ ही हँडिकॅप महिला आहे, हँडिकॅप महिला, लहान मुलं आहेत, अक्षरशः पळापळ झाली, घाबरले मुलं, ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन्स आहे, लेडीज आहेत. अक्षरशः तुम्ही काठी वगैरे घेऊन येऊन त्यांना एक पॅनिक तुम्ही क्रिएट केलात. प्रत्येक जातीला आपल्याला संविधानाने, द कॉन्स्टिट्यूशन हॅज गिव्हन राईट्स, आपल्याला अधिकार आहे. मला काय निवडायचं आहे हे माझा अधिकार आहे. दॅट्स माय कॉन्स्टिट्यूशन राईट. नोबडी हॅज राईट टू कम. कोणीही येऊन तुम्ही माझ्या आयुष्यात काय चाललंय हे दखल करू शकत नाही. त्याच्यामध्ये एक विषय असा पण आहे ना की अलीकडे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन होतं. दुसऱ्याची आई चांगली आहे म्हणून का आपण आपली आई सोडायची? बघा, दुसऱ्यांची आई चांगली आहे म्हणून आपली आई सोडायचं आहे, पण ते त्याचा विश्वास, माझ्या मनाला काय वाटतं ते माझा अधिकार आहे. मी कोणाच्या जोर जबरदस्ती नाही. आणि अजून एक गोष्ट, धर्मांतर नाही. हे गेले आज 35-40 वर्ष इकडे स्थानिक रहिवासी आहेत, जे वसई, नायगाव, नालासोपारा, त्यांना जागा कमी पडत असेल आणि लहान मुलांची जी ऍक्टिव्हिटी होत असेल, त्यामुळे आज बरेच वर्षापासून मला माहिती आहे इथे चर्च चालू होतात. पण तुम्ही, आणि हे दुसऱ्यांदा झाल्या ह्या महिलांवर हल्ला. माझं एवढं मत आहे की त्यांना त्यांच्या प्रार्थनेमध्ये जाऊन दखल देऊन, पुरुष मंडळी येऊन असं महिलांना, लेडीज स्पेशली, आज मी विरार पोलीस स्टेशन महिला दक्षता समितीकडून मला जेव्हा समजलं मॅडम असं काही महिलांवर अटॅक झाली आहे, मला जेव्हा कॉल आलं मी लगेच धावत आली. पहिलं मी ज्येष्ठ नागरिक, हँडिकॅप महिलांना मी रेस्क्यू केलं, त्या महिलांना मी सेफ केलं आणि अक्षरशः महिलांवर फोटो काढत होते. हे तुमच्या घरात आपल्या आई बहिणीवर कोणी बाहेरच्या पुरुष येऊन व्हिडिओ काढणार तर मी सांगितलं मी मोबाईल फोड दूंगी. कोणी अधिकार नाही दिलं. तुमच्या सभेमध्ये येऊन आपल्या महिलांवर, लेडीजवर कोणी असं केलं, आपल्याला बरं वाटेल का? बघा, राजकारण आहे पण त्याची जागा आहे. आज मीही बहुजन विकास आघाडीची महिला कार्यकर्ता आहे, पण आम्ही कोणाच्या जातीवातीवर जात नाही. सर्व धर्म सन्मान, आमचे लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर किंवा आमच्या प्रवीणा वहिनी किंवा आमचे दादा, सर्व धर्म सन्मान. तुम्ही कोणाच्याही धर्मामध्ये जाऊन असे लोकांना आणून महिलांवर असं बोलतो ना, हे खूप खालच्या पातळीवरचं राजकारण, अ व्हेरी बॅड पॉलिटिकल विच इज हॅपनिंग ऑल ओव्हर इंडिया. आणि आज वसई विरारमध्ये हे दुसऱ्यांदा ख्रिश्चन जातीवर हल्ला झालेला आहे. तुम्हाला या सर्व विषयी काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया जरूर करा. एकीकडे धर्मांतर होतोय आणि धर्मांतर थांबवलं पाहिजे, याबद्दल दुमत नाही. त्यासाठी पोलीस आहेत, पोलीस यंत्रणा आहे, पोलीस प्रशासन आहे. जर इथे असं काही चालत असतं तर तुम्ही सरळ पोलिसांना तशी तक्रार केली पाहिजे होती. पोलिसांनी येऊन त्या प्रकरणाची चौकशी केली असती आणि कारवाई करण्यासाठी पोलीस सक्षम आहे. अशा प्रकारे येऊन धुडगूस घालणं योग्य आहे की अयोग्य आहे हे मी सांगणार नाही, परंतु कुठेतरी तिकडे आता भारतीय जनता पार्टीचे काही लोक आहेत, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. ह्यांच्या म्हणण्यानुसार हे गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी प्रार्थनेला येतात. तुम्हाला माहितीच असेल की गेल्या काही दिवसांपूर्वी वसईचा मारुती जागृत मंदिराच्या बाजूची खोली अनधिकृत करून तोडली होती. त्यावेळेला ह्या लोकांना मी विनंती केली होती, प्रार्थना केली होती, परंतु तिथे लढण्यासाठी हे लोक कधीच आले नाही. आता यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, काय दुजाभाव आहे, हे भारतीय जनता पार्टीची लोकच सांगू शकतात. येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर नमस्कार, जय श्री राम। आज सुबह हम लोगों को ऐसा पता चला कि गणेश टावर के बाजू में जो कुमावत हॉल है, वहाँ तीसरे माले पे प्रार्थना चालू है। तो इस बात का हम सोच के, हम सब सकल हिंदू समाज के कार्यकर्ता और हिंदू भाई बहन हम सब मिलके वहाँ पूछने गए कि आप यहाँ कैसा प्रेयर कर रहे हो प्राइवेट हॉल में, और ये प्राइवेट हॉल में आप नहीं कर सकते प्रेयर। अगर आपको प्रेयर करना है तो आप जाओ ना, चर्च है आपके पास में, चर्च में इतनी बड़ी जगह है, आप चर्च में जाके करो। तो ये सब बात करते करते वहाँ के लेडीज लोग ने हमारे ऊपर
ऊपर आने का प्रयत्न किया, हमारे आंख के ऊपर आना प्रयत्न किया। अभी मैं तो ये बोलना चाहता हूँ कि ये तीसरी घटना है, साल भर में ये तीसरी घटना है जो हमने विरार पुलिस स्टेशन के निदर्शन में लाके दिया है। फिर भी आप नोटिस दे के कार्रवाई करना ये उचित नहीं है। ये इसके ऊपर कहीं ना कहीं तो भी कार्रवाई होनी चाहिए, कड़क कार्रवाई होनी चाहिए, जिन्हें करके ये जो प्रेयर है, प्रार्थना है, ये प्रार्थना घर में होना चाहिए, बाहर ऐसे किधर प्राइवेट जगह पे नहीं होना चाहिए। इसके बारे में हम विरोध करते हैं। और हम अगर ये बंद नहीं हुआ, ये प्रार्थना घर वसई विरार में बहुत बड़े पैमाने पे चल रही है, अगर इसके ऊपर बंदी नहीं लगी तो सकल हिंदू समाज की तरफ से हम बहुत बड़ा आंदोलन करेंगे। ये विरार में पहली मर्तबा नहीं है, और भी पहले हो चुका है, तो यहाँ विरार की पुलिस उनके ऊपर कार्रवाई क्यों नहीं करती है? विरार की पुलिस नोटिस दी है, अभी कार्रवाई होने की अपेक्षा है, आशा रखते हैं हम कार्रवाई करेंगे। पुलिस ने उनके पास से उनके जो कागज पत्र जो कुछ भी है, उनके ट्रस्ट के क्या कुछ डॉक्यूमेंट है, उनके जो उन्होंने रेंट पे लिया है वो सब मंगाया है। और जो वहाँ के जो कुमावत के जो ओनर थे वो खुद हिंदू है, और उन्होंने उनको बोला था कि ये सब चीज यहाँ धर्म परिवर्तन वगैरह ये सब चीज यहाँ पे होना नहीं चाहिए। उन्होंने उनको भी झूठ बोला, ऐसे उनका बोलना था कि उन्होंने हमको बोला कि हम बच्चों की एक्टिविटीज वगैरह करने वाले, इधर बच्चों की एक्टिविटीज और दूसरी एक्टिविटीज करने वाले, ये बोल के उन्होंने लिया और उधर गलत तरीके के। कैसे मालूम पड़ा आपको ये यहाँ पे धर्म परिवर्तन? कब मालूम पड़ा आपको सुबह में? हमको हमारे एक कार्यकर्ता ने बोला, कार्यकर्ता को वहां से आवाज आ रही थी कि ऐसा जोर से आवाज आ रही थी इसका स्पीकर में, तो जाके देखा, तभी तो वहाँ टीवी लगा के, चेयर वेयर लगा के, कई दिव्यांग लोग भी थे, कई बड़े बुजुर्ग लोग भी थे, बच्चे लोग भी थे, और उनमें से कई लोगों के नाम अगर आप देखने जाओगे तो कई लोगों के नाम हिंदू थे। कितनी संख्या में लोग थे और कौन से समाज से थे वो? जो 100 से 150 लोग थे। और उसमें से आप कई जनों का अगर नाम पूछोगे तो उनके नाम मोस्ट ऑफ हिंदू है, कोई मराठी है, कोई यूपी के है, कोई अलग अलग इसके है, लेकिन ऑलमोस्ट हिंदू है। लगभग आपसे उन लोगों ने या जो रिपोर्टर पत्रकार गए थे उनसे हाथापाई करने की भी कोशिश की? हाथापाई करने की पुलिस प्रशासन आई थी, पुलिस प्रशासन अपने हिसाब से वहाँ कार्रवाई कर रही थी। वहाँ उतने में सुवर्णा मैडम आई, जो नानानी पार्क में रहते हैं, बहुजन विकास आघाड़ी में वो कार्यरत है और सक्रिय है। वो वहाँ पे आके एक रिपोर्टर जो अपना काम कर रहा था, वो अपना शूटिंग निकाल रहा था, कवरेज कर रहा था, उनको आके उन्होंने सीधा बोला तोड़ दूंगी, फोड़ दूंगी, और ऐसा कुछ बोला। वो है रिकॉर्डिंग में, वो आपको मिल जाएगा। जानते हैं कि बहुजन विकास आघाड़ी की थी वो? हाँ, बहुजन विकास आघाड़ी की सक्रिय कार्यकर्ता है।